आजच्या खेळातील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. टीम NSF म्हणजेच नीलधारा सोशल फाउंडेशन विरुद्ध टीम जाणता राजा बेळगाव ढगा. हा संघ जरी ओनर सन्मान्य किरणजी पाटोळे सरांचा संघ आजच्या खेळातील शेवटची लढत. या पहिल्या डावातील पहिलं षटक स्लॉट मध्ये. हो हो, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडूला फेकून दिलाय ओव्हर द लॉंग ऑन. इट्स अ 6 रन्स. ऑन साइडला पूल केलाय. बॅक टू बॅक सलग दुसरा बिग हिट येतोय. इथे सौरभ भगतच्या बॅट मधनं बघता बघता चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या दरम्यान अत्यंत महत्वाचं शुभ आगमन इथे मैदानावर होतोय. आमचे मान्यवर सन्माननीय महेंद्र अण्णा शिंदे साहेब यांचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. आयोजन प्रमुख सन्माननीय CA मनोजी तांबे सर, सन्माननीय अझरबाई शेख या दोघांच्याही वतीनं शिंदे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. सोबतच आपल्या जीवलग सहकाऱ्यांचं आपल्या सोबत इथे आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मी मान्यवरांना विनंती करेल कृपया आपण स्थानपन्न व्हावं. या दरम्यान आणखी एक अत्यंत महत्वाचं शुभ आगमन झालंय. नाशिक बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सन्माननीय पदाधिकारी श्री गोपालजी गायकवाड साहेब यांचं देखील इथे मुख्य मंचावर शिंदे साहेबांसोबत इथे आगमन झालंय. आमच्या दोनही मान्यवरांचं आयोजन प्रमुख सन्माननीय तांबेसर आणि अझरबाई शेख यांच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं या दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धावफलक जर आपण बघत असाल, पहिल्या 3 चेंडू नंतर 13 धावा इथे धावफलकावर लागताय. आजच्या खेळातील शेवटची लढत. भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य सदस्य, सोबतच शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सन्मान्य मनोजी तांबे सर आणि तांबे सरांच्या सौभाग्यवती सन्मान्य जाणवीताई तांबे या दोघांच्या माध्यमातून, सोबतच लिओ किंग्स आणि नीलधारा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय अझरबाई शेख यांच्या माध्यमातून सातपूर शहरातील क्रिकेटपटूंसाठी या स्पर्धेचं भव्य असं आयोजन आपण बघतोय. या दरम्यान पहिल्या विकेटचं बटन होतंय गली क्षेत्रामध्ये. सौरभ भगत तिथे झेलबाद होतोय. पहिला धक्का टीम जाणता राजा संघाला इथे धक्का बसतोय. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. ईश्वर आलेत, आमचे लेजंड क्रिकेटर पंकजी गुज्जर सर यांचे बंधू ईश्वर शाह मैदानात पोहोचताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे हाताळलं जात आहे. गोलंदाज नितेश यादव, बूट्स या नावाने देखील त्यांना जाणलं जातं संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. चांगला बॉल, वेग आहे, मात्र दिशा इथे चुकते. थोडस दिशाहीन गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल या अवंतर धावेच्या मदतीनं. 14-14 लॉस ऑफ 1 विकेट. इथे नवा बॅटर ईश्वर याच्यासाठी नव्यानं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे.
विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघत असाल पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू वाढवला जातोय. या दरम्यान चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर, बॅक ऑफ द लेंथ, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. वेगवान मारा करताय नितेश आणि वेगवान गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. लेदर बॉल क्रिकेटर गोलंदाज जर आपण बघत असाल तर त्यांच्याकडनं सातत्याने या पद्धतीचे प्रयोग विकेटवर केले जातात. आखूट टप्प्याचा मारा सातत्याने केला जातो. बाउन्सर देखील त्यांच्यामध्ये गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. या दरम्यान व्हेरिएशन बघायला मिळतंय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. या शेवटच्या चेंडूवर एक स्लोअर वन बघायला मिळाला आणि या चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना अगदी बॅक टू द बॉलर खेळून काढला इथे ईश्वर शाह यांनी. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जाणता राजा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. डीजे सलामी जोडी, सलामीला आलेले नंदू मांडे अजूनपर्यंत एकही चेंडू फेस करत नाहीये. मात्र आत्ताच पहिल्यांदा ते समोरच्या बाजूला येत आहे, स्ट्राईकला येत आहे. या अगोदरच लिओ किंग्स NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय टीम जाणता राजा संघानं. ऑन साइडला तगडा प्रहार, मात्र अगदी सीमारेषेजवळ उभा असलेल्या खेळाडूच्या हाती एक सोपा झेल देत इथे नंदू मांडे बाद होत आहे. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. लेजंड क्रिकेटर नंदू मांडे इथे बाद होत आहे. शून्यावर गोल्डन डकचं शिकार ठरत आहे. अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न तिथे फसतोय. आणि ते बॉलिंग ट्रॅकवर अब्दुल रज्जाक अगदी आपल्या पहिल्या चेंडूवर एक महत्वाचा विकेट त्यांनी मिळवलाय. दीपक भोळे आलेत. हलक्या हाताने चेंडूला इथे ढकललंय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं जात आहे. या दरम्यान प्राइज येते सातपूर शहर परिसरातील एक प्रसिद्ध संघ टीम लॉर्ड्स. टीम लॉर्ड्सच्या वतीनं दीपक भोळे तुमच्यासाठी प्राइज असेल. षटकारांची हॅट्रिक जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज टीम लॉर्ड्स कडनं दिलं जाईल. या दरम्यान ईश्वर शाह कडनं एक बिग हिट खेळला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एफर्ट्स कमी. चेंडू सीमारेषे पार. 4. ईश्वरच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. धावफलक 1.3 षटकानंतर 2 गडी बाद 19. मिस टाइम स्ट्रोक. धावफलक 1.4 षटकानंतर 2 गडी बाद 19 धावा इथे धावफलकावर लागताय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉल मध्ये झालं नाही. डाऊन द लेग डिलिव्हरी.
चेंडूला पिच केलं गेलं. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 20-2 गडी बाद. 20. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू. या अगोदर डाऊन द लेग चेंडूला पिच केलंय. आता मात्र ऑफसाईडच्या अगदी बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल येतोय. 21-2 गडी बाद. 21. हो, स्लॉट मध्ये होता. अगदी पिक केलाय. हाफ व्हॉलीवर घेतलाय चेंडूला आणि फेकून दिलाय. अगदी मैदानाच्या फार बाहेर येतोय षटकार. 6. ईश्वरच्या बॅट मधनं हा मजबूत प्रहार. फुलर लेंथ डिलिव्हरी पिक केलाय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललंय. शेवटच्या चेंडूवर इथे सिंगल काढत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल ईश्वर यांचा. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक टीम जाणता राजा 2 गडी बाद. 28 धावा. ईश्वर शाह जर षटकार ठोकत असतील तर सन्माननीय अल्पेश शाह जे मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं या षटकारासाठी 501 रुपये असेल. जर ईश्वर शाह षटकार ठोकत असतील तर त्यांच्यासाठी प्राइज असेल. इथे चांगला चेंडू यावेळेस डिगू कडनं. कॉट बिहाइंड द विकेट. बॅट्समन आउट. विकेटचं पतन. कडक मजबूत प्रहार. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार. 6.
लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला तिथे अडवलं जात आहे. धावफलक जर आपण बघत असाल 2.4 षटकानंतर 3 गडी बाद 35 धावा धाव फलकावर लागत आहे. अगदी आपण जर गोलंदाज डिगू यांची गोलंदाजी जर बघत असाल तर निश्चितच भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या बॉलिंग स्टाईल सोबत मिळती जुळती शैली तुम्हाला डिगूकडनं बघायला मिळते. अगदी ज्यावेळेस बॉल रिलीज करतात, ज्यावेळेस शेवटच्या क्षणी जम्प करतात, निश्चितच आपल्याला मोहम्मद शमीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. वीक क्षेत्रामध्ये अलॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. या चेंडूवर मात्र सिंगल येईल. षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम जाणता राजा 3 गडी बाद 37 धावा 37. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. डीजे चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेस स्लोअर वन. नितेश यादव या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेत असतील तर त्यांच्यासाठी सातपूर ब्लास्टर संघाचे कर्णधार प्रवीण निषाद यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यावेळेस स्लोअर वन लेग कटर बघायला मिळाला. अगदी बॅट्समन कपिल यांच्या शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. गतीमध्ये बदल केला जातोय. व्हेरिएशन्स दाखवले जात आहे. कपिल पवारला मात्र इथे सातत्यानं अडचणीत आणलं जात आहे. धावफलक 37. चार ओव्हर नंतर टीम जाणता राजा 3 गडी बाद 40. आणखी 2 षटक शिल्लक. दीपक बोळे 2 धावांवर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला कपिल पवार
10 चेंडूमध्ये एक चौका एक षटकाराच्या मदतीनं 11 धावांवर बॅटिंग करत आहे. 4 षटकांमध्ये प्रतिषटक 10 धावा, या सरासरीने 40 धावा धावपलकावर लागताय. चार षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 40. प्रेक्षकांमधनं एक दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते की या सातपूर शहरातील प्रेक्षकांचा अत्यंत आवडता गोलंदाज सचिन मराठे हे कधी गोलंदाजीला येतील याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खराब पद्धतीने चेंडूला तिथे जज करताय. चांगला रिटर्न मात्र अगदी वेगानं इथे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय दीपक भोळे. तर चर्चा चालू होती सचिन मराठे यांच्याविषयी. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, स्पेशली सचिन मराठे यांच्या गोलंदाजीसाठी. MR आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, MR संघटनेचे एक मोठे पदाधिकारी देखील ते आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जे हॉस्पिटलचं बिल होत असतं त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सूट सातत्याने त्यांच्याकडनं दिली जाते. एक हरफनमौला व्यक्तिमत्व. चांगला चेंडू, या दरम्यान गोलंदाज अब्दुल रज्जाक यांच्याकडनं. नाव अब्दुल रज्जाक जरी असेल मात्र लसित मलिंगा यांच्या गोलंदाजीची शैली त्यांच्याशी मिळती जुळती त्यांच्या बॉलिंग स्टाईल सोबत. या अगोदर आपण मोहम्मद शमी यांच्यासारखा बॉलिंग स्टाईल असणारा गोलंदाज बघितला आणि आता लसित मलिंगा यांच्यासारखी बॉलिंग स्टाईल असलेला दुसरा गोलंदाज. टीम NSF सन्माननीय अझरभाई शेख यांचा संघ, नीलधारा सोशल फाउंडेशन म्हणजेच NSF अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आज या संघाकडनं खेळत असताना आयकॉन खेळाडू लक्ष्मण महारा यांनी या स्पर्धेतलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक देखील फटकावलंय. जबरदस्त फटकेबाजी दुपारच्या सत्रामध्ये लक्ष्मणकडनं बघायला मिळाली. दीपक भोळेच्या बॅट मधनं तगडा प्रहार, मजबूत प्रहार, षटकार 6. थँक्यू. दीपक भोळे यानंतर आणखी एक षटकार सलग मारत असतील तर पुन्हा एकदा मी प्राइज अनाऊन्स करतोय. टीम लॉर्ड्स यांच्या वतीनं दीपक भोळे तुमच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हा पुढचा षटकार फक्त हा एकच षटकार. या अगोदर 2 तुम्ही मारलेत, हा तिसरा मारला तर निश्चितच तुमच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. आणखी एक संधी असेल दीपक भोळे यांच्यासाठी षटकारासाठी. हो हो हो, अगदी लिडिंग एज, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अमन भामरे या अगोदर समालोचन कक्षामध्ये आम्हाला भरपूर वेळ साथ आणि सोबत दिली. अमन भामरे यांनी चांगलं फील्ड अगदी शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. या दरम्यान धाव फलक 4.5 षटकानंतर 3 गडी बाद 57 धावा.
चांगली गोलंदाजी यावेळेस अब्दुल रज्जाक यांच्याकडनं. 2 षटकार जरी असेल त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना एक परफेक्ट बाउन्स देखील बघायला मिळाला. हो अमन भामरे चूक होते. इट्स अ 4 रन्स. शेवटचे 6 चेंडू. सचिन मराठे आलेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. षटकार 6. सचिन मराठे आलेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांचं स्वागत केलं गेलं षटकार मारून. मिस टाइम फटका फसलाय. झेलबाद. दीपक भोळे आउट. थँक्यू. सचिन मराठे यांच्यासाठी प्राइज येते. स्टार क्रिकेटर मयूर वाघ यांच्याकडनं प्राइज असेल या विकेटसाठी. या विकेटसाठी जे प्राइज आहे ते समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. यानंतर प्रत्येक विकेटसाठी सचिन मराठे तुमच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये प्राइज अनाऊन्स केलं जात आहे. मयूर वाघ यांच्याकडनं या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. चांगला रिटर्न. मात्र या दरम्यान 2 धावा अगदी पळून वेगानं पूर्ण केलं जात आहे. धाव फलक 2 ने पुढे जाईल. धाव फलक 69. डिगू. सुजित पांड्यान रिटर्न चांगला आहे. मात्र अगदी वेगानं चेंडू बॅट्समन बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. धावफलक 72. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पावलांचा वापर करत असताना बॅट्समन शफल झाले. पिक केलाय.
लोअर फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये सीमारेषेलगत इथे चेंडू अडवला जातोय. एक वेगवान रिटर्न आणि बॅट्समन तिथे धाव बाद होत आहे. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू. आणखी एक फलंदाज धाव बाद. 6 षटकांनंतर धावफलक 72 आणि टीम NSF या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 36 बॉल 73 रनांची आवश्यकता. 36 बॉल 73 रन. DJ
थँक्यू, धन्यवाद डीजे. टीम जाणता राजा या संघाच्या धावा झाल्यात 6 गडी बाद 73 धावा. आणि आता टीम NSF या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 36 चेंडू 74 धावांची आवश्यकता असेल. चला शेवटचं सत्र आजच्या खेळातील आणि आजच्या शेवटच्या सामन्यातील दुसरा डाव. धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल पॉवर हिटर गेम चेंजर लक्ष्मण महारा आलेत. त्यांना सोबत देत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर गुंजाळ. तर बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल डाव्या हाताचा गोलंदाज भूषण भामरे आलेत. आज अमन भामरे यांनी समालोचन कक्षामध्ये देखील आणि मैदानावर देखील चांगली कामगिरी केली आहे. सचिन मराठे यांच्यासाठी जे प्राइज डिक्लेअर केलं होतं मयूर वाघ यांनी ते प्राइज ऑनलाईन पद्धतीने सचिन मराठे यांच्या अकाउंटला जमा केलं आहे. आमचे पुरस्कर्ते मयूरजी वाघ यांच्या माध्यमातून. हो हवेत हवेत. हो मिस टाइम स्ट्रोक. अगदी पहिल्या चेंडूवर इथे संधी मिळाली होती, संधी निर्माण केली गेली होती गोलंदाज भूषण यांनी. या अगोदरच्या लढतीमध्ये ज्या मॅच मध्ये लक्ष्मण महारा यांनी 50 धावा केल्या त्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर एक जीवनदान मिळालं. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सोपा झेल त्यांचा ड्रॉप झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलं, पुनरागमन केलं, एक ऐतिहासिक इनिंग त्यांच्या बॅट मध्ये बघायला मिळाली. ओ वाह वाह भाई वाह. अगदी लक्ष्मण महाराच्या बॅट मध्ये सिंगल आली आणि लक्ष्मणचा रोल आता सागर गुंजाळ मेंटेन करताय. षटकार 6. प्राइज येत आहे ऑन साइडला. आणखी एक मजबूत प्रहार सागरच्या बॅट मधनं. दुसरी धाव अगदी वेगानं पूर्ण केली जाते. प्राइज येत आहे लक्ष्मण महारा यांची विकेट जो गोलंदाज घेत असेल त्यांच्यासाठी जाणता राजा संघाचे संघ मालक सन्माननीय किरणजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं त्या गोलंदाजाला 5001 रुपयांचं फार मोठ्या रकमेचं कॅश प्राइज. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रीजन मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. सिंगल येते 4 चेंडू नंतर 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12. आणखी 30 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता असेल. लक्ष्मण महारा 2 धावांवर बॅटिंग करत आहे.
तर सागर गुंजाळ 4 बॉल मध्ये एक षटकाराच्या मदतीनं 10 धावांवर बॅटिंग करताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सातपूर शहर परिसरातील आमचे असंख्य क्रिकेट रसिक प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आमचे टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देखील असंख्य ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करताय. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील खूप सारं स्वागत. शेवटच्या 30 बॉल मध्ये आणखी 62 धावांची आवश्यकता. अलियो किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील संध्याकाळचं सत्र आणि आजच्या दिवसभरातला शेवटचा 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. जाणता राजा संघाचा आयकॉन खेळाडू सौरभ बॉलिंग ट्रॅकवर. एज एक वेगवान रनिंग बिटवीन द विकेट, विकेटच्या आतमध्ये. या सिंगल सोबत धाव संख्या जाऊन पोहोचेल 13. लक्ष्मण महारा यांचा विकेट कुठलाही गोलंदाज घेत असेल तर त्यांच्यासाठी जाणता राजा संघाचे संघमालक सन्माननीय किरणजी पाटोळे साहेब यांच्या वतीने 5001 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि लक्ष्मण महारा यांचा षटकारांची हॅट्रिक होत असेल तर मयूर वाघ यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आडव्या बॅट. ओ इट्स अ वाईट बॉल, अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप. सन्माननीय सागर निगळ साहेब यांच्या वतीनं देखील प्राइज येत आहे. या दरम्यान समोरच्या क्षेत्रामध्ये ओव्हर द मिड ऑन 1 बाउन्स 4 रन्स प्राइज येते. डीजे राहुल तांबा. सागर निगळ साहेबांकडनं प्राइज येते सलग 3 षटकार. लक्ष्मण महाराज ठोकत असतील तर त्यांच्यासाठी 501 रुपये आणि लक्ष्मण महाराजची विकेट सौरभ भगत घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील सागर निगळ साहेबांकडनं 501 रुपये असतील. धाव फलक 18. स्वेचेट केलाय लक्ष्मणच्या बॅट मधनं एक अत्यंत देखणा फटका. स्विच हिट चौकार. स्विचिटच्या मदतीने आलेल्या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते. 1.3 षटकानंतर 22 धावा. आता 27 बॉल मध्ये आणखी 52 धावांची आवश्यकता असेल. 27 बॉल 52 रन. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक समोरच्या क्षेत्रामध्ये. ओ हो आउटफील्ड खराब. अगदी खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. 4 रन्स. थँक्यू. ध्रुवतारा संघाचे सन्मान्य संघमालक धनंजय कसबे सर, थँक्यू. आपण चांगला खेळ केलात, स्पोर्ट्समन स्पिरिट आपण जपलीत. आपल्या संघाच्या माध्यमातून सातपूर शहरातील अनेक होतकरू प्रतिभावंत क्रिकेटपटूंना तुम्ही संधी दिली, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि या स्पर्धेत आपला संघ सहभागी करून घेतला. त्याबद्दल निश्चितच आयोजन समितीच्या वतीने मी मनापासून आभार आपलं व्यक्त करतो. सोबतच 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विपक्ष संघाला ज्या पद्धतीने आपण थांबून ठेवलं, बांधून ठेवलं, चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून आपण केलीत, त्याबद्दल देखील आपलं कौतुक असेल. थँक्यू व्हेरी मच. आपण जरी या स्पर्धेत आता नसाल मात्र आपला खेळ निश्चितच प्रेक्षकांच्या आणि उपस्थितांच्या लक्षात नेहमीच राहील. थँक्यू व्हेरी मच टीम ध्रुवतारा. धावफलक 27. ओ हो लक्ष्मणच्या बॅट मधनं मजबूत प्रहार. जेल टिपला जातोय. येस, सौरभ भगत यांना कॅश प्राइज जाहीर केलं जात आहे. लक्ष्मण आउट.
back to the dugout. इथे लक्ष्मण महारा यांच्या विकेटसाठी सन्मान्य सागर निगळ साहेबांनी जे 500 रुपये जाहीर केलं गेलं होतं, 501 रुपयांचं पारितोषिक ते सौरभ भगत तुमच्या अकाउंटला ऑनलाईन पद्धतीने सागर निगळ साहेबांनी ते 501 रुपये ट्रान्सफर केलेत. तर धन्यवाद आमचे पुरस्कार दाते सागर निगळ साहेब, आपलं मनापासून आभार. पुढचा चेंडू येतोय, व्हाईट बॉल, एक अवंतर धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आमचे टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामॅन नील दुबे यांना अभिवादन करणारा, यांना इथे सलामी देणारा हा षटकार येतोय. नितेश यादव बूट्सच्या बॅट मधनं 2 षटकाची समाप्ती, धावफलक 1 गडी बाद, 34 धावा. इट्स अ नो बॉल आणि षटकार देखील येतोय. बाईच्या माध्यमातून या 4 धावा येत आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर, 1 गडी बाद, 39. आणि आता समीकरण बनतं या सामन्याचं 24 बॉल आणि 35 धावा. 24 बॉल मध्ये आणखी 35 धावा करायच्यात. कॅच, सागर गुंजाळ, स्क्वेअर ऑफ द विकेट, झेलबाद.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलक दोन गडी बाद 49. मित्रांनो उद्या लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगचा उद्या तिसरा दिवस. उद्या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये या सातपूर शहर परिसरातील चार मजबूत संघ आपल्याला उद्या इन ॲक्शन बघायला मिळतील. उद्या गतविजेता पहिल्या सीझनचा विजेता संघ शिवशाही संघ उद्या आपल्याला बघायला मिळेल इन ॲक्शन या मैदानावर. सन्माननीय माजी सभापती महोदय योगेशजी शेवरे साहेबांचा संघ आहे टीम शिवशाही आणि या संघाचा आयकॉन खेळाडू असेल महेश जोशी. उद्या दुसरा संघ असेल टीम बापू बॉईज. सन्माननीय महेशजी पवार साहेबांचा हा संघ बापू बॉईज प्रसिद्ध उद्योजक. बापू बॉईज संघाचा आयकॉन असेल एक उदयनमुख उगवता अष्टपैलू खेळाडू रमेश मौले आयकॉन असेल. तर तिसरा संघ उद्याच्या खेळामध्ये बघायला मिळेल तो रायगड प्रतिष्ठान सन्माननीय अश्विनजी फडोळ साहेबांचा हा संघ. हे देखील एक प्रसिद्ध उद्योजक अश्विन फडोळ आणि या संघाचा आयकॉन असेल अमोल बुधावंत. तर उद्याच्या खेळात चौथा संघ जो सहभागी होतोय तो संघ असेल भूषण 11. सन्माननीय भूषणजी भालेराव आणि सन्माननीय राकेशजी पुराणे या दोघांचा मालकी हक्क असलेला हा संघ भूषण 11 आणि या संघाचा आयकॉन असेल आदिवासी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा त्याचा डाव्या हाताचा एक स्टार खेळाडू नामदेव गुलुम. तर या चारही संघांना उद्या आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल आणि या चारही संघांना उद्याच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौकार येतोय अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळून काढलेला एक ड्राईव्ह आपण बघतोय. धाव फलक जाऊन पोहोचेल 3.1 षटकानंतर 2 गडी बाद 53. पुन्हा एकदा फुल फेस ऑफ द बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नितेशच्या बॅट मधला एक देखना सुंदर एक प्रेक्षणीय दर्शनीय नेत्रदीपक फटका. सिंगल जरी आला असेल मात्र ज्या पद्धतीने त्यांनी ड्राईव्ह केलाय अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने हाय बॅक लिफ्ट बघायला मिळाली. अगदी फ्रंट फूट बाहेर काढत असताना एक सुंदर फटका अगदी डोळ्यांना सुखावणारा प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा एक अत्यंत सुंदर ड्राईव्ह. धावफलक 1 ने पुढे जाईल. ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडूला केलाय गुल. षटकार 6. मला उपस्थितांना आणखी सांगायला आवडेल की मित्रांनो शेवटच्या दिवसाच्या खेळामध्ये लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि ठीक 16 तारखेला रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना असेल. मित्रांनो या अंतिम सामन्याचं आकर्षण मला सांगायला आवडेल उपस्थितांना सांगायला आवडेल की शेवटच्या दिवसाच्या खेळासाठी या स्पर्धेत आपण 2 डान्सिंग अंपायर या शेवटच्या दिवसाच्या खेळामध्ये आपण बघू शकाल. अगदी 15 आणि 16 तारखेला 2 दिवस 2 डान्सिंग अंपायर असतील. तर अगदी खेळाडूंसोबत 2 म्हणजेच जे डान्सिंग अंपायर आपण आमंत्रित केलेत ते म्हणजेच पुण्यावरनं खास पुण्याचा मायकल म्हणून ज्यांना ओळखलं जातं सन्माननीय नितीनजी वेताळ सर आणि आणखी एक दुसरे डान्सिंग अंपायर पुण्याचेच पुण्यालाच बिलॉंग करणारे पुण्याचे निक्सन या नावाने ओळखले जाणारे सन्माननीय श्री निक्सन सर. म्हणजेच पुण्याचा मायकल आणि पुण्याचा निक्सन हे 2 डान्सिंग अंपायर आपल्याला 15 आणि 16 तारखेला मैदानाच्या आतमध्ये आपलं मनोरंजन करण्यासाठी सोबतच या संपूर्ण सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये निर्णय प्रक्रिया देत असताना आपल्याला बघायला मिळतील. सातपूर शहरामध्ये माझ्या मते हे पहिल्यांदाच घडतंय की प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी या पद्धतीचे 2 डान्सिंग अंपायर जे सध्याच्या घडीला संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या डान्सिंग पद्धतीने डिसिजन देत असताना प्रचंड लोकप्रियते झाले. मी पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करतोय. पुण्याचा मायकल आणि पुण्याचा निक्सन हे 2 डान्सिंग अंपायर शेवटच्या 2 दिवस म्हणजे 15 मार्च आणि 16 मार्च रोजी आपल्याला बघायला मिळतील. तर मित्रांनो निश्चितच 15 आणि 16 तारखेला आपण उपस्थित राहा.
या क्रिकेटच्या सोबतच तुम्ही पंचांच्या नाचण्याचा डान्सिंग अंपायरिंग करत असताना डिसिजनचा देखील तुम्ही आनंद घ्या. या स्पर्धेचा आनंद घ्या. तुम्हाला अगदी अंतःकरणापासून अगदी हृदयापासून आपल्या सर्वांना खूप खूप आमंत्रण असेल. आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो की 15 आणि 16 तारखेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. चार षटकानंतर धाव फलक 3 गडी बाद 62. चांगला प्रहार इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलंय. समीकरण आता बनतंय. इथे डिगू यांच्यासाठी प्राइज येत आहे. लॉफ्टेड स्ट्रोक इथे नितेश यादवच्या बॅट मधनं सुरेखपणे जज केलाय नंदू मांडे यांनी. लेजंड आहेत आणि प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी गाठीशी आहे आणि अगदी तो अनुभवाचा वापर करत असताना आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली आलीत. एक चांगला झेल टिपला जातोय. एक प्राइज येत आहे आदिवासी बॉईज या संघाच्या वतीनं. डिगू तुमच्यासाठी हे प्राइज असेल. तुम्ही जर षटकार मारत असाल तर तुमच्यासाठी 501 रुपयांचं प्राइज आदिवासी 11 यांच्या माध्यमातून दिलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. समीकरण या सामन्याचं शेवटचे 9 बॉल आणि धावा करायच्या त्या 10. येस सर.
लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग. इथे पावलांचा वापर शफल झाले. अगदी शरीरापासून दूर असलेल्या चेंडूला पुन्हा एकदा छेडण्याचा प्रयत्न केला गेला आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं या अवंतर धावेच्या मदतीनं इथे टीम NSF या संघानं ही लढत जिंकली आहे आणि विजयी संघाचं अभिनंदन. सर्व उपस्थितांचं प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. मान्यवरांचा देखील आभार असेल. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपला आभार. सर्वांना शुभरात्री. मात्र उद्या सकाळी पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती असेल. सन्माननीय शिंदे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. सोबतच आमचे सन्माननीय नाशिक बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सन्माननीय पदाधिकारी श्री गोपालजी गायकवाड साहेब, आपल्यालाही विनंती असेल आपणही VIP डायस जॉईन करावं. सन्माननीय किरणजी पाटोळे साहेब हे देखील इथे उपस्थित राहत आहे. संघ मालक आहेत जाणता राजा संघाचे. हा संघ देखील सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. सन्माननीय अझरबाई शेख NSF फाउंडेशनचे प्रमुख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सोबतच मनोजी तांबे सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय महेंद्र अण्णा शिंदे यांचाही इथे सन्मान केला जातो. एक आपल्या आपुलकीची मायेची प्रेमाची शॉल देत या दोनही आमच्या निमंत्रित मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. आयोजन प्रमुख मनोजी तांबे साहेब सोबतच आमचे आयोजन प्रमुख दुसरे सन्माननीय अझरबाई शेख यांच्या दोघांच्या वतीनं या दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत.